आपल्यापैकी फारच कमी जण असे असतील ज्यांच्या घरामध्ये प्रवीण मसाला वापरला जात नाही. फक्त एका किराणा दुकानापासून सुरू झालेला हा कोट्यावधींचा व्यवसाय जुना असला तरी आजही बाजारात टिकून आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या ठिकाणी हुकुमचंद चोराडिया आणि कमलाबाई चोराडिया यांचे कुटुंब राहत होतं. ते सुरुवातीला त्या ठिकाणी किराणा दुकान चालवायचे. काही दिवसांनी ते सोलापूर या ठिकाणी शिफ्ट झाले. तिथं कमलाबाई चोराडिया यांना मसाला बनवून विकण्याची कल्पना सुचली. मग त्यांनी मसाला बनवायचं काम सुरू केलं. कमलाबाई चोराडिया मसाला बनवायच्या आणि हुकुमचंद सायकलवर ते मसाले विकायला जायचे. मसाला बनवायचं काम सोपं नसतं हे तुम्हाला तर माहीतच असेल, पण कमलाबाई दिवसाला 25 ते 30 किलो मसाला आरामात बनवायची. सोलापूरमध्ये तो मसाला खूपच लवकर लोकप्रिय झाला. त्याची मागणी वाढायला लागली होती. पण अचानक त्यांना काही कारणास्तव सोलापूर सोडून पुण्याला जावं लागलं. पुण्याला गेल्यानंतर त्यांनी हाच व्यवसाय पुढे न्यायचं ठरवलं. आता तर त्यांनी कांदा लसूण मसाला, गरम मसाला सुद्धा बनवायला चालू केलं होतं. त्यांनी आपला मुलगा प्रवीण याच्या नावाने मसाला ब्रँड बाजारात आणला होता. तो काळ असा होता की तेव्हा विकतचं लोणचं कोणी घेत नव्हतं. लोणचं घरच्या घरी बनवायची पद्धत होती. चोराडिया कुटुंबाने एक वेगळा प्रयोग करायचं ठरवलं. त्यांनी आयती बनवलेले लोणचे विकायला सुरुवात केली. त्यांच्या लोणच्यांना पण भरपूर प्रतिसाद मिळायला लागला. तुम्ही मोठ्या रेस्टॉरंटमध्ये कधी जेवायला गेला तरी एक नवीन पद्धत आली आहे बघा. ते तुमच्याकडून फीडबॅक जाणून घेतात. जेवण कसं होतं, काय कमी पडलं, काय जास्त झालं. पण चोराडिया कुटुंबानं हीच पद्धत त्या काळात त्यांच्या व्यवसायासाठी अवलंबली होती. ते आपल्या ग्राहकांकडून नेहमी फीडबॅक घेत असत. त्यांच्या मसाल्याच्या चवीबद्दल विचारपूस करत असत. हेच त्यांच्या आणि बाकीच्या कंपन्यांमधलं वेगळेपण होतं. हळूहळू त्यांच्या ब्रँडला चांगलीच प्रसिद्धी मिळू लागली होती. उत्कृष्ट चव, एकदम हटके पॅकिंग आणि उत्तम प्रतीचा कच्चा माल हे सूत्र त्यांनी कायम आपल्या व्यवसायात ठेवलं होतं. काळ बदलला आणि इन्स्टंट आणि रेडी टू कुकचा जमाना आला. चोराडिया कुटुंबाने पण काळाप्रमाणे बदल करत त्यांचा रेडी टू कुक सुहाना या नावाचा ब्रँड बाजारात आणला. हॉटेलमध्ये जसं पनीर टिक्का मसाला, पनीर मसाला आणि इतर पनीरच्या भाज्या असतात, तशा भाज्या, त्याच चवीच्या भाज्या आता कोणीही घर बसल्या बनवू शकतो. याचं कारण होतं सुहाना मसाला. सुहाना हा ब्रँड 1985 पर्यंत फक्त पुण्यापुरता मर्यादित होता. पण त्याची उत्कृष्ट क्वालिटी, उत्कृष्ट चव यामुळे लवकरच तो भारतभर आणि पुढे पूर्ण जगात पसरला. आज हुकुमचंद चोराडिया यांची नातवंड प्रवीण, सुहाना आणि अंबारी या तिन्ही ब्रँडची धुरा सांभाळतात. एका छोट्याशा किराणा दुकानापासून सुरू केलेला हा व्यवसाय आज कोट्यावधींची उलाढाल करत आहे.